नमस्कार. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ. ज्या वेळेला आपल्या शिक्षणाची सुरुवात होते, करिअरची सुरुवात शिक्षणानं होते, त्यावेळेला सर्वप्रथम आपल्याला बाराखडी शिकवली जाते. आ इ ई ABCD शिकवलं जातं. म्हणजे एक अक्षर घ्यायचं, एका अक्षराला दुसरं अक्षर जोडायचं आणि या जोडलेल्या अक्षरांच्या मदतीनं एक शब्द तयार करायचा. असे जोडलेले शब्द एकत्र करून एक वाक्य तयार करायचं आणि मग हे एकत्र केलेलं जे वाक्य आहे अशा अनेक वाक्यांचा समूह करून एखादा लेख तयार करायचा आणि आपल्याला काय म्हणायचं आहे, आपल्या काय भावना आहेत त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवायचा. याचा हा मार्ग, याचा हा उपाय, याची सुरुवात ही अक्षरांच्या पासून होते, बाराखडीपासून होते. अशाच पद्धतीनं आपण ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये उद्योग व्यवसायामध्ये लागतो त्यावेळेला संपत्ती निर्माणाचा, ऐश्वर्य संपन्नतेकडं सुरू असणारा आपला प्रवास हा एक एक पैशानी ते पैसे एकत्र करून रुपया कसा करायचा, अनेक रुपयांचा संचय झाल्यानंतर त्याच्यामधून धनसंचय आणि त्या धनसंचयामधून आपण संपत्तीचं निर्माण कसं करायचं याची सुरुवात या एका एका पैशापासून होते. म्हणजेच या आपल्या आयुष्यातल्या बाराखडीला अर्थ आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून या आपल्या कॉर्पोरेट कीर्तनाची सुरुवात आपण आपल्या व्यावसायिक बाराखडीपासून करूयात असं मला वाटतं. हा इथून पुढचा प्रवास आपण म्हणजे तुम्ही आणि मी हातात हात घालून नवनवीन गोष्टी शिकत शिकत पुढे जाणार आहोत. काही गोष्टी तुम्ही माझ्याकडून शिकणार आहात, काही गोष्टी मी तुमच्याकडून शिकणार आहे आणि हा शिकण्याचा प्रवास दोघांनाही, तुम्हाला आणि मला, ऐश्वर्य संपन्नतेकडं घेऊन जाणार आहे. आता हे करत असताना हा जो आत्मविश्वास आहे म्हणजे नेमकं काय आहे, आत्मविश्वास कसा असतो, काय असतो, त्याचा परिणाम काय होतो आणि मग त्याचं फलित काय. तर आत्मविश्वास हा यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही काय करता यावर विश्वास ठेवा. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा आणि मग आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कशा पद्धतीनं कठोर परिश्रम करायचे, कशा पद्धतीनं आपलं मन तयार करायचं, कशा पद्धतीनं आपलं मन ट्रेंड करायचं, काय पद्धतीनं आपण आपल्या मनाला शिकवायचं, याची ही सुरुवात म्हणजे आज आपण आत्मविश्वासाची माहिती घेऊ. एक दोन छोट्या छोट्या गोष्टी इथं मी तुम्हाला सांगणं इष्ट समजतो. सर्वप्रथम एका गोष्टीचं मला इथं आठवण येते. एका जंगलामध्ये वणवा पेटलेला असतो आणि सर्वत्र वणवा पेटलेला असताना एक चिमणी आपल्या पंखामध्ये एका पाण्याच्या ओघवामध्ये जात असते, भिजत असते आणि ते भिजलेले पंख घेऊन येऊन त्या ठिकाणी ते पंख, भिजलेले पंख आणि त्याच्यातलं पाणी त्या वणव्यावर शिंपडत असते. ही तिची प्रक्रिया अखंड अविरत सुरू असते. हे बघितल्यानंतर तिथं असणारा एक माणूस जो तार्किक पद्धतीनं जात असतो, टेक्निकल थिंकिंगनं जात असतो, तो काय म्हणतो, शिवताई तुला असं वाटतंय का गं, हे तुझ्या भिजलेल्या पंखाचं पाणी हा वणवा विझवण्यासाठी उपयोगी पडणार आहे किंवा तुझ्या या पंखाच्या पाण्यामधून हा वणवा विझणार आहे. त्यावेळेला त्या चिवताईनं दिलेलं जे उत्तर आहे ते नक्कीच आपल्याला विचार करायला लावणार आहे. ते अतिशय आत्मविश्वासानं त्या माणसाला सांगते की भाऊ, मला माहिती नाही माझ्या या भिजलेल्या पंखामधून येणारं पाणी हे हा वणवा विझवण्यासाठी पुरेसं आहे का नाही याच्याबद्दल मला खरंच काही कल्पना नाही, पण मी तुला नक्की सांगते जेव्हा केव्हा या वणव्याचा इतिहास यदाकदाचित लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव
हा वनवा पेटवणाऱ्यांच्या यादीत नव्हे तर हा वनवा विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये लिहिलं जाईल याची मला खात्री आहे, याचा मला आत्मविश्वास आहे. एखादं चांगलं काम करत असताना अशाच पद्धतीचा आत्मविश्वास, संपत्ती निर्माण करत असताना आपल्याला अशा पद्धतीचा आत्मविश्वास बाळगणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. दुसरं उदाहरण मला तुम्हाला सांगायला आवडेल. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र दशननाच्या लंकेमध्ये जाणार असतात, आक्रमण करणार असतात, त्यावेळेला पोहोचण्यासाठी रामेश्वरमपासून श्रीलंकेच्या मध्ये जो समुद्र होता त्या समुद्रामध्ये सेतू बनवायचं काम वानरांच्या मदतीनं चालू होतं. अनेक मोठमोठे वानर मोठमोठे दगड आणून टाकत होते आणि तो सेतू बांधत होते. त्यावेळेला त्या ठिकाणी एक छोटीशी खारुताई तिच्या छोट्याशा तोंडाला आणि छोट्या छोट्या 2 हातांना जमेल, पुढच्या पायाला जमेल तेवढे वाळूचे कण आणून टाकत होती. त्यावेळेला तिलाही असंच कुणीतरी तार्किक माणसानं ज्या वेळेला विचारलं की अरे, या तुझ्या वाळूच्या कणाचा असं किती दिवस लागणार हा पूल बांधायला आणि याचा काय उपयोग होणार, त्यावेळेला तिनं जे सांगितलं ते उत्तर नक्कीच आपल्याला, मला आणि तुम्हाला विचार करायला लावणार आहे की माझ्या परीनं मला जे जमेल त्याची मी ही जी काही ताकद आहे, माझी जी क्षमता आहे, त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून मी माझ्या ध्येयाकडची वाटचाल करत आहे आणि नक्कीच एक दिवस मी हे ध्येय साध्य करणार आहे. म्हणजे या दोन्ही उदाहरणामधून आपल्याला लक्षात येतं की छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण आपल्या अणुरेणूमध्ये हा आत्मविश्वास भरला पाहिजे आणि मग हा अणुरेणूमध्ये भरलेला आत्मविश्वास एक दिवशी असाच विश्वात्मक रूप धारण करतो आणि कॉन्फिडंट पर्सनॅलिटी म्हणून आपल्याला या जगासमोर उभं करतो. याची सुरुवात अतिशय छोट्या छोट्या गोष्टीमधून झाली आणि मग या बेबी स्टेप्समधून ज्या वेळेला आपण छोट्या गोष्टीमधून ॲक्शन्स घ्यायला लागतो आणि यश प्राप्त करायला लागतो, त्यावेळेला आपल्याला खात्री येते, आपल्या सबकॉन्शियस मनाला खात्री येते की मी हे करू शकतो, मी याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि हे यशस्वीपण हळूहळू बदलत आत्मविश्वासाकडे जातं आणि हा आत्म्याचा विश्वास, हा आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी बनण्यासाठी, आयुष्यामध्ये अर्थसंपन्न, ऐश्वर्यसंपन्न बनण्यासाठी आणि तुमच्याबरोबरच तुमचा समाज, तुमचा देश ऐश्वर्यसंपन्न घडवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतो, नक्कीच मदत करतो. म्हणून आपण सर्वांनी अतिशय आत्मविश्वासपूर्वक गोष्टी केल्या पाहिजेत आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून रोज आपण आपला आत्मविश्वास उच्च स्तरावर कसा नेता येईल याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यावर आपलं काम केलं पाहिजे. धन्यवाद. अशा प्रकारचे वेगवेगळ्या विषयावरचे विविध विचार आपल्याला ऐकायचे असतील तर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ.